आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्याच्या मंत्रिमंडळात 15 डिसेंबर रोजी तरुण युवा आमदारांचा समावेश झाल्यानं बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येऊन जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने खामगावसह संपूर्ण जिल्हाभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे खामगाव शहरात भाजपा कार्यालयाबाहेर मोठा LED स्क्रीन टीव्ही लावून आमदार आकाश फोंडकर यांचा शपथविधी सोहळा दाखविण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात दिवाळी साजरी करण्यात आली होती, त्यामुळे जिल्हाभरात उत्साह पाहावयास मिळाला. जिल्ह्यात 6 डिसेंबर रोजी भीमसैनिक तसेच विविध स्तरातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. बुलढाणा शहरात सुंदरखेड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आलं. त्यानंतर ग्रामीण भागात रक्तदान शिबिर, शहरातून रॅली यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. केंद्र शासनामार्फत कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ॲग्रीस्टॅग योजना राबविण्यात येणार आहे. 16 डिसेंबरपासून या योजनेअंतर्गत विशेष मोहिमेला राज्यभरात सुरुवात करण्यात आली आहे आणि या मोहिमेत गावनिहाय शिबिरांचं आयोजन केलं जाणार असून शेतकऱ्यांनी शिबिरात सहभागी होऊन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. केंद्र शासनानं ॲग्रीस्टॅग योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून ॲग्रीस्टॅग हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केलेलं फाउंडेशन आहे. या आशादायक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या ॲग्रीस्टॅग योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीनं करण्याचं महाराष्ट्र शासनानं निश्चित केलं आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील गुणवंत स्पर्धकांनी विभागस्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर बुलढाणा जिल्ह्याचे नावलौकिक करावे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. क्रीडा युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा इथं 5 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी सदाशिव शेलार हे बोलत होते. या युवा महोत्सवात वक्तृत्व, लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, कविता, विज्ञान मेळा, मोबाईल फोटोग्राफी या स्पर्धांच्या आयोजनात युवक युवतींनी सहभाग घेतला होता. बुलढाणा शहरात जिल्हा परिषद प्रांगणात 27 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभाग बुलढाणा इथं मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला. रुग्णवाहिका वाहन चालकास चावी देऊन वाहनाविषयी समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणी येथे झालेल्या विटंबना प्रकरणी जिल्ह्यातील खामगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तसंच ह्याच घटनेच्या निषेधार्थ संग्रामपूर, वरवट आणि इतर मोठ्या गावासह तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. महिलांनी धरणे आंदोलन करून घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा तथा वकील संघ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद तसेच वाहतूक शाखा, भारतीय दूरसंचार निगम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व 51,575 प्रकरणे दाखल झाले होते. त्यापैकी 4,772 प्रकरणं निकाली निघाली असून ₹2,40,80,474 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.